पावसाळा आला म्हटलं की सगळ्या आयांना टेन्शन येतं. पण माझ्या ओपीडीच्या बाहेर तर खूप मोठी रांग लागलेली असते. पण कशामुळे? सगळ्यांना एकच प्रॉब्लेम असतो, सर्दी, खोकला, छाती भरणे. माझ्यापर्यंत किंवा डॉक्टरांच्या पर्यंत न येता घरच्या घरी हे सगळं काही होऊच नये म्हणून आपण काही देऊ शकतो का? तर हो, मी तुम्हाला 3 असे सुपर ड्रिंक्स सांगणार आहे, जे मॉन्सूनमध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना दिले तर त्यांना सर्दी, खोकला, छाती भरणे असं काहीही होणार नाही. आता हे ड्रिंक्स अगदी तुम्ही घरातल्या वस्तूंपासूनच बनवू शकता. म्हणजे थोडक्यात आयुर्वेदिकच आहेत हे. आता तुम्ही म्हणाल की मी तर MBBS डॉक्टर आहे, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करते, मग कसं काय आयुर्वेदिक सांगू शकते? तर खरं कोणतीही पॅथी ही परफेक्ट अशी नसते. प्रत्येक पॅथीमध्ये काहीतरी चांगलं असतं, काहीतरी दोष असतात. तर आपण आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी यांचा चांगला एक संगम जर घेतला आणि त्या दृष्टीने आपल्या मुलांच्या हेल्थसाठी जर चांगलं काहीतरी करता आलं तर का नाही करायचं? चला तर मग सुरू करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे तुमचे सुपर ड्रिंक्ससाठी काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत ज्या ॲलोपॅथीच्या दृष्टीने करायला हव्या, त्या मी शेवटी सांगितल्यात. आणि तुमच्या मुलांनी हे ड्रिंक्स प्यायला पाहिजेत ह्यासाठी कुठल्या गोष्टी करायच्या ह्या सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं. तर सगळ्यात पहिलं आपलं ड्रिंक आहे ते म्हणजे मिनियन गोल्डन मिल्क. तर ह्यामध्ये काय आहे? तर अगदी सोपं आहे. रात्री झोपताना शक्यतो हे ड्रिंक तुम्ही मुलांना द्यायचं आहे आणि ते आहे दूध. दुधामध्ये 1 चिमूटभर हळद घालायची आहे, 1 चिमूटभर सुंठीची पावडर घालायची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडर पण यामध्ये मिक्स करू शकता आणि तुमच्या मुलांना आवडत असेल तर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून आपण आपल्या मुलांना हे देऊ शकता. याचा कलर थोडासा येलोइश कलर येतो आणि मिनियन कार्टून तर तुम्हाला माहिती आहे, म्हणून आपण ह्याला नाव दिलं आहे मिनियन गोल्डन मिल्क. आणि हे जर तुमच्या मुलांना दिलं तर तुमच्या मुलांना सर्दी अजिबात होणार नाही. रात्री दिलं तर सकाळपर्यंत त्यांचं नाक अगदी मोकळं झालेलं असेल. तर कसं काय बरं? कारण याच्यामध्ये आहे दूध आणि दुधामध्ये असतं कॅल्शियम. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये सुंठ, ज्याच्यामुळे कफ कमी होतो, आणि हळद जी अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे अँटी मायक्रोबियल सारखं काम करते. याशिवाय वेलची पावडर घातल्यामुळे त्याला एक वेगळी विशिष्ट चव येते. त्यामुळे हे मिनियन मिल्क तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी दुसरं ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे आणि याचं नाव आहे ग्रीन हल्क एनर्जेटिक ड्रिंक. तुम्हाला माहित असेल मुलांना हल्क हे कार्टून फार आवडत असतं आणि त्यावरूनच आम्ही याचं नाव दिलं आहे ग्रीन हल्क ड्रिंक, कारण याचा रंग आहे हिरवा. आता हे कसं बनवायचं? हे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे पपईचे छोटे छोटे काप आणि एखादा अर्धा आवळा कापून घ्यायचा आहे, त्यातला बी काढून, आणि लिंबूचा रस त्याच्यावरती पिळायचा आहे. म्हणजे फुल ऑफ व्हिटॅमिन सी आपल्या मुलांना यामधून मिळणार आहेत. आणि व्हिटॅमिन सी हे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असतील किंवा कोणत्याही प्रकारचे लहान मुलांना होणारे इन्फेक्शन याच्यापासून प्रतिकारशक्ती देण्याचं काम करत असतात. याशिवाय याच्यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये गुळही घालू शकता आणि ह्याच्यावरती थोडी जिरे पावडर स्प्रिंकल करू शकता. हा आपला तयार झाला ग्रीन हल्क एनर्जेटिक ज्यूस. आता ह्यामध्ये कधीही गाळून शक्यतो तुम्ही आपल्या मुलांना देऊ नका, कारण त्याच्यामधले जे फायबर्स आहेत ते नाहीसे होतात. त्यामुळे आपल्याला हा ज्यूस शक्यतो गाळायचा नाही. आणि तिसरं ड्रिंक आहे. आता याला काही स्पेशल नाव नाहीये, ऍक्च्युली हे आपल्या खूप पुरातन काळापासून चालत आलेलं ड्रिंक आहे. मग ह्याला तुम्ही काही नाव देऊ शकता. मी माझ्या घरी नाव दिलंय डॉक्टर मॉमी स्पेशल ड्रिंक. ठीक आहे. तर यामध्ये काय करायचंय? पाणी उकळत ठेवायचंय, त्याच्यामध्ये आलं किसून घालायचं आहे. याशिवाय यामध्येच तुळशीची काही पानं घालायची आहेत, म्हणजे हा एक तुळशीच्या पानांचा काढा तयार होईल. आणि याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता आणि मध मिक्स करू शकता. हे उकळून अगदी 30 ml पर्यंत जर तुम्ही पाणी केलं तर हे पाणी थोडंसं गाळून आपल्या मुलांना प्यायला द्यायचंय. हे तिन्ही ड्रिंक्स तुम्ही तुमच्या मुलांसाठी ट्राय करा आणि कोणतं ड्रिंक तुमच्या मुलांना जास्त आवडतं किंवा त्याच्याशी रिलेटेड काही स्टोरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक याचा एक सुरेख संगम साधायचा आहे. तर ॲलोपॅथीनुसार आपण ह्यामध्ये काय बदल करायचे? तर ॲलोपॅथीनुसार मध हे 1 वर्षाच्या खालच्या मुलांना दिलं नाही गेलं पाहिजे, कारण मधामुळे बोटुलिझम नावाचा एक आजार होतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांना पॅरालिसिसचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ड्रिंक्स मध्ये आपण मध ऍड करतोय ते शक्यतो 1 वर्षाच्या पुढच्या मुलांना द्यायचं. दुसरा रूल काय आहे? एकदा हे ड्रिंक बनवलं की ते ताजंच मुलांना प्यायला द्या. शक्यतो 3 तासांच्या आत आपल्या मुलांना आपण हे ड्रिंक द्यायचं आहे. तिसरा रूल आहे तो म्हणजे या ड्रिंक्स तयार करत असताना जे पाणी आपण वापरतो ते फ्रीज मधून काढलेलं किंवा अतिशय थंड असं पाणी तुम्ही वापरू नका.
त्याच्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला 3 ट्रिक्स पण देणार आहे की मुलं खूपदा औषध पित नाहीत, औषधं थुंकतात, मग हा ज्यूस तरी पितील की नाही याबद्दल पण आपल्याला माहिती नाहीये. पण मग काय करायला लागेल, तर पहिला रूल आहे की मुलांना फोर्स नका करू. आता हा एवढा ग्लास दिलाय, तू आत्ताच्या आत्ता संपवायचा नाही, थोडं थोडं एक 5-10 मिनिटाच्या अंतराने आपल्या मुलांना पाजायचंय. दुसरी गोष्ट, त्यांच्या आवडीची एखादी बॉटल असते किंवा त्यांच्या आवडीचा एखादा ग्लास असतो तर तो वापरा आणि त्यातूनच हा ज्यूस ह्या वेगवेगळ्या त्याच्या नावांनुसार त्यांना द्या, जेणेकरून त्यांना तो प्यावासा सुद्धा वाटला पाहिजे. आणि तिसरी ट्रिक आहे, आता काही मुलं अशी असतात की त्यांना गोड खूप खायला आवडतं, काही मुलं अशी असतात की त्यांना आंबट पदार्थ खूप खायला आवडतात. तर तुम्ही ह्या सगळ्या ज्युसेसमध्ये मुलांच्या आवडीनुसार गूळ किंवा मध आणि लिंबू याचं प्रमाण बदलू शकता तुमच्या मुलांच्या आवडीनुसार. तर तुम्हाला हे सगळे ज्यूस कसे वाटले ते सांगा आणि तुमच्या मुलांच्या हेल्थसाठी यापैकी एक तरी ज्यूस रोज तुमच्या मुलांना नक्की द्या. आणि अशा युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.